हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आवाज येत नाही? येत? शैलेजाताईंना म्हणत होते मागे म्हणा महाराजांच्या, असं त्यांना फोन केली होती. हा ठीक येतोय तुमचा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय वेद्यात्मरूपा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचे केलिया स्मरण सकळ विद्याचे अधिकरण, तेची वंदूच्या श्री सद्गुरूंचे महायोग पीठे, तटे भीमरत्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. म्हणून जाणतेन गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. हे ज्ञानेश्वरीतली ना पहिल्या अध्यायातली 25वी ओवी आपण प्रवचन करिता घेतलेली आहे. रामकृष्ण. माऊली ज्ञानेश्वरीतल्या 25वी ओवीतली ओवी आहे, त्याचा भावार्थ सरळ सांगतात की जाणत्या पुरुषाने गुरुभक्ती करावी, आणि उत्तरार्धात म्हणतात की जसे वृक्षाच्या मुळाला म्हणजे खोडाला पाणी घातलं म्हणजे फांद्यांना पानांना तरतरी येते, त्याला दुसरं पाणी घालायची जरूरत नाही. त्याप्रमाणे गुरुभक्ती केली म्हणजे सर्व देवांचा अंतर्भाव त्यात येतो, सर्व देवांची कृपा होते. म्हणून जाणत्या पुरुषाने गुरुभक्ती करावी. म्हणजे मी केली म्हणून तुम्हाला सांगतो. माऊली म्हणतात म्हणजे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, म्हणजे माऊलीने स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले ओवीत. ह्या ओवीचा सरळ भावार्थ आहे. म्हणजे जसे समुद्रामध्ये स्नान केले आणि जसं सर्व तीर्थाचे स्नान केल्याप्रमाणे आहे, किंवा चिंतामणी हातामध्ये चिंतामणीची प्राप्त झाली म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण होते, तसं सद्गुरूंची सेवा केल्यानं आपल्याला कृतार्थता त्या योगाने मिळते. म्हणून माऊली म्हणतात म्हणजे सद्गुरूची सेवा करावी, असं ह्या ओवीचा भावार्थ. म्हणजे आता ह्या ओवीला म्हणजे प्रवचनला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणं योग्य आहे ना. म्हणून म्हणजे आता मी काही एवढं नाही, पण गुरुकुलामध्ये मला प्रवेश मिळाला हे भाग्य
आणि त्यात अजून मला सेवा मिळाली. त्यात परम भाग्य. मी सर्वांचा आभार मानते आणि जास्त ज्योतिताईंचं तर खूप खूप आभार मानते. ही सेवा भाग्यवानालाच मिळते. जरी आपण चुकलो, किती आपल्याला नाही आलं, आपण हे म्हणजे संतांना अनुसरूनच बोलायचं आहे. आपण हे आता तुकाराम महाराजच म्हणतात, मज पामर हे काय थोरपण. मग आपली काय कथा, आपलं किड्या मुंग्यांसारखं जीवन आहे, पण तरी आपल्याला संतांनी स्वीकारले म्हणावं लागेल. आपल्याला सेवा मिळते म्हटल्यावर, आपल्याला संतांनी स्वीकारले म्हटल्यावर आपण मागे का घे. आणि आपल्याला जशी येईल तशी त्याप्रमाणे सेवा करायची. आणि म्हणून मी तुम्हाला ही सेवा स्वीकारली आहे. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि ऐकणारे श्रोत्यांना सर्वांना माझा नमस्कार करून आपण भगवंताच्या सेवेला सुरुवात करूया. माऊली म्हणतात, आपण गुरुसेवा केली आणि जाणत्या पुरुषांनीच का करावी. गुरुसेवा केल्यावर आपल्याला त्या योगाने कृतार्थता होता येतं आणि आपल्याला मोक्ष मिळतो. आणखीन विवेक, वैराग्य हे सर्व काही गुरुच्या म्हणजे सेवेने भेटतं. मग आपल्याला जाणत्या पुरुषानेच का सेवा करावी, हे असं का माऊली म्हटले, त्याचं पाहायचं आपल्याला. जाणते पुरुष म्हणजे कोण, आता वयोवृद्ध वगैरे असं, म्हणजे व्यवहारात दृष्टीने संसाराच्यातलं ज्ञान झालेलं किंवा व्यवसायातलं ज्ञान, हे असे खूप मोठे व्यावसायिक किंवा श्रीमंत कंपन्या काढलेले हे ज्ञानी नाही. त्यांना नाही म्हटलेलं भगवंतानी, माऊलीनी त्यांना म्हणजे म्हटलं नाही जाणते पुरुष. कोणाला म्हटलं मग, परमार्थ पिपासू. ताई आवाज येतो ना व्यवस्थित? हो हो. म्हणजे परमार्थ पिपासू म्हणजे ज्यांना परमार्थाची ओढ आहे, ज्यांनी ज्याच्या मनामध्ये असं आहे की आपण परमार्थ करावा, ते जाणते पुरुष. त्या जाणत्या पुरुषाने सर्व साधना करण्यापेक्षा ही गुरुभक्ती करावी अशी माऊली म्हणतात. म्हणजे लवकर भगवंत प्राप्त होतो. आता वाल्मिक ऋषींना संत भेटले, कोण, नारद मुनी भेटले. नारद मुनींची भेट झाली. रामादी केले रामायण. बघा, जसं भगवंताला संतांनी लिहून ठेवलं, वाल्मिक ऋषींनी एवढे त्यांच्याकडे दोष होते. आपले तर आपल्याला दोष आपल्याला माहित नाहीत, त्यांच्यापेक्षा जास्त आहेत का कमी आहेत, आपण हे मोजमाप करू शकत नाही. कारण ते संत होते, संत होऊन गेले आणि ऋषी होऊन गेले, म्हणून त्यांनी स्वतःचे दोष स्वतः लिहिले आणि कशी भेट झाली ते स्वतः लिहून काढतात. कारण ते ऋषी आहेत, त्यांची पुण्य खूप. म्हणून त्यांनी संतांची भेट, ऋषींची भेट म्हणजे नारदांची भेट झाली, म्हणून ते म्हणते माझ्यावर कृपा झाली संतांची, म्हणून त्यांनी सर्व सोडलं. आपण ना संसार सोडू शकत आणि आपण ना अरण्यात जाऊन साधना करू शकत. गृहस्थ आश्रम श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. का म्हणतात, धन्य त्या महिलांना तर पहिलं प्राधान्य दे, धन्य त्या बाया घरी दारी नांदतील. मग आपण मागे का घ्यायचं. आपल्याला धन्यता तुकाराम महाराजांनी दिली, ज्ञानेश्वर महाराजांनी दिली, आणि मग आपण मागे घ्यायचं का. मग ऋषी मुनींनी जसं नारदांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांची सेवा केली आणि त्यांनी म्हणजे रामाच्या आधी रामायण लिहिलं. मग त्यांचे किती दोष होते. मग आपण आपले दोष काढत नाही, आपण दुसऱ्याचे दोष काढतो, म्हणून आपल्याला लवकर भगवंताची प्राप्ती होत नाही. आपला हा जीव आहे ना संसारात खूप गुंतलेला असतो, म्हणून हे संतांनी लिहिले, आपल्यासाठी लिहिलं. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या संसार तापे तापलो मी देवा. ह्या संसारात ताप आहे म्हणून तुकाराम महाराजांना माहिती होतं. आपल्याला माहित असून आपण आता दुःख मूळ हा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ असं संतांनी सांगून ठेवलं. तरी पण आपण संसार सुखाचा करायला पाहतो. परमार्थात येऊन सुद्धा हा जीव आहे ना म्हणजे संसाराचीच ओढ घेतो. संसार मायाचं आवरण आपल्या बाजूला होत नाही, कारण आपण खऱ्या संतांची भेट घेत नाही ना. खऱ्या संतांची भेट झाली म्हणजेच आपलं मायेचं आवरण बाजूला होतं. मायेचं आवरण म्हणजे
म्हणजे काय, आता जसं एखादी विहीर आहे, त्या विहिरीवर शेवाळ आलेलं पाणी आहेच ना, पण वरून शेवाळ आलेलं आहे, मग ते पाणी नाही का, आहे ना. ते पाणी घ्यायला ते शेवाळ बाजूला केलं पाहिजे, तेव्हा आपण ते पाणी घेऊ शकतो. तसंच हे आपल्या मनावर चित्तावर जे आपल्या मायेचं आवरण आले ना, ते बाजूला सारल्याशिवाय आपण म्हणजे आत्मबोध घेऊ शकत नाही. संतांनी दिलेल्या शब्दावर आपण चालू शकत नाही. म्हणून आस्था हृदयामध्ये मी रामू, माऊली म्हणतात. आणि काय म्हणतात शेवट, भ्रांताची विषयावरील कामो, म्हणजे इतके शब्द माऊली बी की ते आपल्याला आईप्रमाणे शिकवतात. म्हणून कोणाला पचल त्याला सांगतात ना. आता तुकाराम महाराज बी काय म्हणतात काकड्यामध्ये, ज्यांना जाणत्या पुरुषांनी म्हणजे पचल त्यांनाच परमार्थ सांगतात. मन असं नाही की कोणी करू नये, संतांना उपदेशन बोललं तर त्यात सर्वच येतात जीव. आता तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणजे माऊलीला स्मरून कसे म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता माऊलीला म्हणजे त्यांच्या आधी होऊन मोठे संत गेले, म्हणून त्यांना आई वडील समोर डोळ्यापुढे ठेवलं. अवतार धराया कारण उद्धाराया जन जड जीव, का म्हणले तर जड असा रेडा तो तारून नेला, म्हणजे वेद बोलायला लावला. त्याची समाधी सोहळा मोठा होतोय, तिथं कीर्तन होतात. आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढा जड असणारा त्याला तारून नेलं, मग आपल्याला का तारणार नाही तर माऊली. आपल्याला तरुण न्यायला फक्त आपली श्रद्धा भाव भक्ती हे कमी पडतं. आणि जरी आपण म्हण मी प्रवचन सांगते, मी कोण आहे, भगवंताने आपल्याला सेवा दिली म्हणजे तो बोलतो आपल्या रूपामध्ये, आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची काय म्हणजे हे असं धन मान प्रारब्धाधीन सगळं त्या प्रारब्धाशिवाय काय भेटू शकत नाही. त्याला बी योग्य वेळ यावी लागते. म्हणून माऊली जाणत्या आपल्या समोर ठेवतात. म्हणजे असं नाही की सर्वांना उपदेश असतो, सर्वांना उपदेश असतो, पण त्यांनी जाणत्या पुरुषाचं आपल्याला का तर शास्त्र दृष्टीने पाहिले जातात. ह्या 4 प्रकारचे लोक येतात ना, म्हणून जाणत्या पुरुषाचं त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं. म्हणजे पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त असे 4 प्रकारचे लोक असतात. मग आता पामर कसा असतो, जे करू नये ते करणार, म्हणजे जे पाहू नये ते पाहणार, करू नये ते करणार, खाऊ नये ते खाणार, म्हणजे योग्य अयोग्य ते समान मानतात. त्यांना त्याचं काय घेणं देणं नाही, म्हणजे मी करतोय हे योग्यच आहे असं. मग ते माऊलीने ओवी दिली, अंगा मना सी रुचावे, येतोलेने कृत्य नाठवे, म्हणजे जो करण्याची नावे भलतेची करीत, माऊली म्हणतात. म्हणजे जे करायचं ते करतच नाही. आपण बी परमार्थात गेलो तर आपल्याला उलट आत्मबोध कमी, विषयच वाढत राहतात. म्हणजे हा जीव, आणि संतांचे कसे उपकार, संत जीवाला तारून नेण्यासाठी म्हणजे ज्ञानी पुरुषाचं उदाहरण देऊन जड मोडांना उद्धारण्यासाठी हे सगळं. म्हणजे त्याला पण भक्ती काय करू शकत नाही असं नाही, पण त्याच्याविषयी संभवत नाही म्हणतात गुरुभक्तीला पात्रता नाही. मग विषय माणूस तर म्हणजे बघा, आता उदाहरण देतात, असोन इंद्राची संपत्ती तरी समाधान नाही चित्ती. म्हणजे तो विषय एवढा यज्ञ वगैरे करतो, पण त्यात आशाच ठेवतो ना, विषयच ठेवतो, विषयच आचरण करतो. म्हणजे श्रद्धा भाव भक्तीने असं निष्काम भक्ती, म्हणजे त्यात कर्मफल त्याग. भगवंत अर्जुनाला म्हणतात त्याग केला पाहिजे कर्माचा, केलं तर. पण हा विषय माणूस त्याग करत नाही ना. विषय माणूस मनामध्ये विषय धरूनच,
म्हणजे त्याला इंद्राची संपत्ती जरी प्राप्त झाली तरी तो समाधानी नसतो. म्हणून त्याला पण ही भक्ती समोर नाही माऊली म्हणतात. म्हणून विषयाचे सुख येथे वाटे गोड बहु अवघड यमदंड. म्हणजे विषयाच्या सुखात बहु अवघड यमदंड आहे. मग माऊली म्हणतात नाही का, म्हणजे विषय घेऊन जर तुम्ही काम केलं, मग भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मन हेच मीच करी. म्हणजे मन म्हणजे मला दे, अर्पण कर. तू काय करतोय हे ते पाहू नको, माझे हृदय सगळं कर्म प्रेम मला धरी. अर्पण कर. अर्पण केल्यावर काय राहतंय, म्हणजे तुला बाधा होतच नाही ना. जसं बी भाजून जर पेरलं तर ते उगवणार नाही, नाही उघड. पण जमीन भाजली आणि बी चांगलं टाकलं तर ते उगवणार आहे. पण ज्वारी टाकली तर ज्वारीच उगवणार आहे, गहू नाही उगवणार ना. म्हणून निष्फळ हो, म्हणजे कर्मफल त्याग कर. कर्माचा त्याग कर, केलेल्या कर्माचा. म्हणजे त्यात मी केलं हे ठेवू नको. म्हणून मन हे मीच करी, म्हणजे सर्व, म्हणजे मन हे मीच करी माझे हृदय प्रेम धरी. माझे हृदय प्रेम धरी. म्हणजे माझं त्याच्या अर्जुनाकडे काय प्रेम नव्हतंच का, होतच ना. पण सगळं मला अर्पण कर, म्हणजे तुला काय दोष लागणारच नाही. असं तो युद्धाला तयार होत नाही तेव्हा सांगतेत ना भगवंत. मग बी कसं भाजल्यावर उगवत नाही, त्याप्रमाणे आपण कर्म केलं तर त्याची फळाची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. पण विषयी माणूस आधी आशा ठेवून विषयाचे चिंतन करून सकाम कर्म करतो, पण ते पण मग गुरुभक्तीला हे होत नाहीत. आता मुक्त जे असतात ते मुक्त म्हणजे संत येतात, त्यात ते मुक्तच असतात. ते तो मामासाठी ते उपदेश करतात. तो मामासाठी ते उपदेश करतात, म्हणजे त्यांना काहीच करायची जरूरत नाही. त्यांना शास्त्र सुद्धा कर्म कर असं म्हणत नाहीत, पण तो मामासाठी ते कर्म करतात. का करतात? जसं म्हणजे आई वडील मुलाचं, वडील कष्ट करतात, आई मुलाला संस्कार देते, त्याचं पालन पोषण करते, त्याचे हित अहित जाणते. त्याप्रमाणे संत हे साऱ्या जगाचा उद्धार होण्यासाठी ते विचार करतात. वडिलांसारखे कष्ट घेतात, आईसारखे ते आपल्या हिताचे उपदेश शास्त्रामध्ये लिहून ठेवतात. ते पण कष्टच आहे ना, ते आपल्यासाठी कष्ट करतात. पण ते आपल्या मानवाला, म्हणजे एक प्रकारचं अन्न कसं पचत नाही त्याप्रमाणे हे बोध आपल्याला पचनी पडत नाही. जसं आईचं कसं लेकरू ऐकत नाही ना, आईचं ऐकतच नाही ना. किती आईने चांगला उपदेश केला तर ते सगळं ऐकल का? जेव्हा त्याला ठेसा लागतील तेव्हा ते आठवण नंतर. तसं आपण परमार्थात आलो म्हणजे आपण परिपूर्ण नाही होत. एक 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 संतांचा बोध ऐकून आपण स्मरणात घेतला पाहिजे. आत्मबोध हे संतांचं आपल्याला विवेक जागरूक करतात. जसं बघा, भगवंताच्या हातात जसं सुदर्शन चक्र आहे, तसं भगवन नाम चक्र हे नामधारकाच्या हातात आहे. भगवंत सुदर्शन चक्राने जसं दुष्टांचा नाश करून सुष्टांचं पोषण करतात ना, त्याप्रमाणे भगवन नाम हे चक्र भगवन नामाच्या साह्याने नामधारकाचे विकार म्हणजे विकल्प, दैन्य, दुःख, दारिद्र्य, नैराश्य ह्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून, म्हणजे विवेक, वैराग्य, सुख, शांती, समाधान ह्या सत्ववृत्तीचे पोषण करतात हे नामधारक. मग नाम हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. कलियुगी करावे कीर्तनाचे आणि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नामचे नाही उरले पापाचे ऐसे केले. कीर्तन म्हणजे कीर्तन आणि भजन आणि नामस्मरण हे तिन्ही म्हणजे माणसाला, ह्या जीवाला, म्हणजे आपलं पाप नष्ट करून भगवंताशी एकरूप करून संत देतात. हरि उच्चारण्यानंत पापरशी जातील एक क्षण मात्रे, तृण अग्निमेळ समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे
ह्या हरिनामाने काय होतं, जसं वाळलेलं गवत आहे, गंज लागलेली, आणि त्याला अग्नी लागला, काय राहील त्याचं? काहीच राहत नाही. तसं हे हरिनामाने पाप खाक होतं, जळून जातं. पण तेच आपल्याला दोषात पण घालतो. म्हणून सद्गुरू पाहिजे आपल्याला. आपल्याला अहंकार येऊ शकतो. अहंकार आल्यावर सगळं ते नष्ट पण होऊ शकतं. जसं आपण भगवंताच्या नामाने आपण पाप घालवू शकतो, तसं हे आपलं आपण नाम घेऊन आपण केलेलं कर्म, केलेलं नामस्मरण आपल्याला अहंकार देऊ शकतं. म्हणून साधू संत सांगतात, गुरुची सेवा केल्यानं आपल्याला अहंकार येऊ शकत नाही. आणि सद्गुरूची कृपा आपल्याला व्हायला त्या भगवंताची बी कृपा लागते, तेव्हा सद्गुरूंचा आशीर्वाद मिळतो. आई वडिलाची पुण्य लागते, साधकाची पूर्व पुण्य लागते. आई वडिलांची नसली तर साधकाची पूर्व पुण्य असली तर आई वडील, माणूस म्हणतो ते परमार्थात कसलंच नाही, पण त्याचा मुलाने उद्धार केला कुळाचा, पण त्याची पूर्व पुण्य होती ना, काहीतरी ऋण राहिलं असं त्यांचं मन त्या कुळात येतो ना. म्हणून माऊली म्हणते, जाणते न गुरुभजीच, जाणत्या पुरुषाने गुरुभक्ती करावी. आता जाणता म्हणजे काय? म्हणजे परमार्थ पिपासू, म्हणजे जिज्ञासू, मुमुक्षू. त्याला आस लागलेली असते की माझा कधी उद्धार होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. त्याला तळमळ लागलेली असते, म्हणून ते तिथपर्यंत पोचतो ना. म्हणून त्याची एवढी संतांनी कीर्ती केली. संसार दुःखामुळं चौकडे इंगळ. मग आता त्याला त्या संसारात रुचीच राहिलेली नसते मुमुक्षूला, जिज्ञासूला. त्याला म्हणजे तळमळ लागलेली असते, म्हणून तो योग्य ठरतो गुरुभक्तीला. त्याला ज्ञानी म्हणावं, माऊली म्हणतात. ज्ञानी कोणाला बी म्हणून जमत नाही, किंवा जाणता म्हणता कोणालाच येत नाही. मग ते जिज्ञासूला गुरुभक्ती, तिथून गुरुभक्तीला सुरुवात केली तर गुरुची सेवा करावी लागते. एकनाथ महाराजांनी किती वर्ष जनार्दन स्वामीच्या ह्याच्या आश्रमावर सेवा केली, आणि शांती ब्रह्म एकनाथ होते. तरी त्यांना सद्गुरूंची झोप लागली, म्हणून त्यांना ढाल घेऊन लढायला पण गेले आणि जिंकून पण आले. म्हणजे वीर पण होते ते, शांत बी तेवढेच आणि वीर पण होते तेवढेच. ते संतांची बरोबरी आपण करू शकत नाही, फक्त त्यांना अनुसरून आपण बोलू शकतो. त्यांचे आपण बोल म्हणजे त्यांचा प्रसाद म्हणून आपण स्वीकारू शकतो. आणि भगवंतच म्हणतात की मी बोलविले वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, वृक्षाचेही पान न हले ते सत्य, त्याच्या सत्तेशिवाय. तर आपण मी हलविल्या प्राण न हले, म्हणजे बघा आपण काहीच करू शकत नाही. त्याने आपल्याला बसवलंय, म्हणजे आपण बोलतोय, म्हणजे आपल्या जे कर्मात आहे किंवा आपल्या अधिकाराप्रमाणे तो बोलणार. तुझा अधिकार जेवढा आहे तेवढा, एक म्हणतो त्यांनी खूप छान कीर्तन सांगितलं, त्याचा खूप अधिकार मोठा आहे. एक म्हणतो ते जरा सामान्य, पण तो सामान्यपेक्षा ना देवाने आपल्याला काहीतरी आपला बोध आहे का त्यात ते पाहावं ना. देवाने दिलेली सेवा म्हणल्यावर त्याच्या कर्मानुसार, त्याच्या अधिकारानुसार त्याला बोलायला लावले. त्याचं काय कर्म असन ना, म्हणजे अजून बाकी असन, त्याला नाही येणार बोलता, पण ऐकणाराने हे देवाचे संतांचे बोलेत हे असं म्हणून समजून त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. आपण परमार्थात येतो तर आपल्याला उलट त्यातनं आपण मोक्ष किंवा उद्धार करायचं सोडून आपण उलट जास्त गुंतत जातो. हा जीव आहे. जीव शिवाचं एक करायचं असलं तर विठोबाला शरण गेलं पाहिजे, भगवंताला शरण जायला त्याची कृपा पाहिजे, तेव्हा संत भेटी. म्हणून तर एक तुकाराम महाराज म्हणतात ती, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपला विश्वास असतो का एवढा पक्क? एवढं आपण शास्त्र वाचतो नाही, कारण आपलं कर्म आणि ते संततेची देवतेची संत निमित्त मात्र प्रतिमा. आपण नाही त्यांचं बरोबरी करू शकत.
त्यांचा आपण प्रसाद म्हणून स्वीकार करून आपण आत्मग्रहण करू शकतो. म्हणून बरोबरी महाराज तर म्हणायचंच नाही, संत ते संतच होते, देव आणि संत वेगळे नाहीतच. आता ज्यांनी त्रास दिला तुकाराम महाराजांना, मुंबाजीवानी ग्रंथ बुडवला आणि रामेश्वर भट्टांनी गावाबाहेर हाकललं, म्हणजे किती त्रास दिला, पण त्यांना पण शरण जावं लागलं. ते कोण होते? साधारण होते का? कोण होते ते? 4 वेदांचा ज्यांना अर्थ समजतो ते ज्ञानी होते. ते उगाच म्हणले का वेदांचा वेद बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कुणाला म्हणले? तुकाराम महाराजांना. त्यांना अर्थ समजल्याशिवाय बोलले का? भगवंत कशासाठी प्रगट होतो आणि कशासाठी संतांच्या रूपात येतो? तर आपल्या भक्तांना आनंद गर्व जाण्यासाठी भगवंत असा अवतार घेतो. जेव्हा तुकाराम महाराजांचे वेदाचा अर्थ, वेद बोलण्याचा अधिकार तुला नाही, जेव्हा रामेश्वर भट्ट म्हणतात, तेव्हा तुकाराम महाराज म्हणले मी काय करू, माझी जीभ धरली तरी बोलती, म्हणजे आवरत नाही, मी काय करू. त्यांनी धरली तरी त्यांचे हात बोलत होते. म्हणजे बघा, हाताला सुद्धा त्यांच्या ते बोलाचे वेदना येत होते. एवढे म्हणजे ते शास्त्र जाणत होते तरी त्यांना म्हणजे स्वीकारलं नाही तुकाराम महाराजांना. आपण कोण आहे? आपण किड्या मुंग्यासारखं. ते संत देवाची संतांची बरोबरी होते तरी त्यांना स्वीकारलं नाही. मग आपण आहे ना, आपला अधिकार गाजवाय जायचं नाही. आपण फक्त आपल्याला भक्ती मिळाली ह्यात आनंद मानायचा. आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग परत त्यांनीच लिहिले. काय लिहिले? तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासे आले. ब्रह्म आहे म्हणून त्यांनीच स्वीकार केले. आणि आधी किती त्रास दिला, संत ओळखू आले नाहीत, आपण काय ओळखू येणार? जेव्हा त्यांना कधी ओळखू आले, तुकाराम महाराजांनी काय अभंग दिला ते अभंग आठवायचे. जरी शत्रू मित्र होते, व्याघ्र सिंहही न खाते त्यांना, म्हणजे सिंह वाघ हे सुद्धा त्यांना काय करू शकत नाही. आपले शत्रू मित्र होतील तेव्हा ते आपण समजायचं. आपण आता शत्रुत्व करायचं का मित्रत्व करायचं ते पाहायचं आपण. म्हणजे त्यांचा हा प्रसाद घ्यायला पाहिजे. मी प्रवचन करते ह्याच्याकडे नाही जायचं, मी कीर्तन सांगते ह्याच्याकडे नाही जायचं. आपण आपला उद्धार, कधी कधी काय होतं, ऐकणारे उद्धार करून घेतात आणि प्रवचनकार तसेच राहतात. मी प्रवचनकार, मी हे आपल्या मनामध्ये कधी कधी अहंकार डोकावतो. रामकृष्ण हरी. मग आता हे आपल्या सगळ्याच आहेत कीर्तनकार. काही चुकत असेल तर माफ करा, मी काय एवढे म्हणजे हे नाही, पण नाही खूप छान चालू आहे, चालू राहू द्या. तुकाराम महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता तरी रामेश्वर भट्टांनी त्यांना गावाबाहेर काढलं. पण जेव्हा ते हे अनगड शहा पुण्यामध्ये होते, त्यांचा आड होता बघा, आड, त्या आडामध्ये कोणी सुद्धा उतरत नव्हतं. पण आता रामेश्वरजी शास्त्री ते चालले होते, त्यांना स्नान संध्याकाळची लागत होती ना, मग त्यांनी त्या आडामध्ये उतरून स्नान करायला उतरले त्यांच्या परमिशन न घेता. त्यांचा केवढा अधिकार होता. तुकाराम महाराजांना पार गावाबाहेर काढलं. मग ते स्वतःला पंडित समजत होते ना, 4 वेद जाणत होते आणि ते अनगड शहा पशी फिक्के पडले. ते पण त्यांनी श्राप दिला, म्हणजे तू बाहेर येशील तर तुझ्या 10 अंगाचं कमी होणारच नाही. आणि मग काय किती त्यांच्या बरोबर होते, त्यांनी वली कपडे हे टाकला अंगावर, पण 10 काही कमी झाला नाही. प्रत्येकाला प्रारब्ध भोगायचं आहेच ना, किती पंडित शहाणा कोणी होऊ दे. म्हणजे संतांना त्रास दिला तर त्यांना पण त्रास झालाच ना. मग संत कसे कळायचे हे भगवंतालाच युक्ती काढावं लागते ना. मग 10 अंगाचं कमी होईना म्हणून माऊलीकडे आले, धरणं घेतलं. माऊलीने काय दृष्टांत दिला, देहू मध्ये तुकाराम महाराज आहेत, त्यांना शरण जावा. गेले का शरण? ते आपल्या माणसाला पाठवलं
तेव्हा तुकाराम महाराजांनी नुसतं लिहून अभंग दिले तर त्यांच्या अंगाचा दाह कमी झाला. मग आता यांच्या अंगाचा दाह कमी झाल्यावर इकडं ते कोण होते, म्हणजे ते अनगडशहा, ते म्हणले त्यांच्या अंगाचा दाह कसा कमी झाला, त्यांना शोध घ्यायला लागली. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे इथं, ते शोध घ्यायला लागले. जेव्हा मोरया गणपतीच्या तिथं गेले, मोरया गोसावी म्हणले नाही का, तिथं म्हणले हे कटोरा भरल ते श्रेष्ठ म्हणाल म्हणून गेले. मग गेले तर तिथं अनगडशहाचा कटोरा भरला नाही, मोरया गोसावीने भिक्षा दिली, कटोरा भरला नाही. म्हणले मग त्यांना आता तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे इथं. मग ते म्हणले देहू मध्ये माझ्या असं कानावर आले, देहू मध्ये तुकाराम महाराज आहेत, त्यांची कीर्ती खूप आहे म्हण असं कानावर आले. मग त्यांनी गेले, देहूत गेले. तुकाराम महाराज भंडारे डोंगराव आणि घरी गेले. जिजामाता दळत होत्या. आता भागीरथीने आता भिक्षावण माय म्हणल्यावर अलग निरंजन केल्यावर बरोबर पीठ घेतलं तर जिजामाताने हिसकून हिसकून किती चिमडभर राहिलं पोटात, म्हणजे बोटामध्ये चिमडभर पीठ राहिलं. तेवढंच द्या गेली भागीरथी आणि ते भरून ओसंडून खाली सांडला. तसंच लोटांगण घातलं. लोटांगण धन्य तुकाराम महाराज म्हणले तुम्ही धन्य. अहो म्हणली मी तुकाराम महाराज नाहीये, मी त्यांची मुलगी आहे. काय वाटलं त्यांना मनामध्ये, जर त्यांच्या मुलीचा एवढा अधिकार तर तुकाराम महाराजांचा केवढा अधिकार. मग ते तुकाराम महाराजांचे शिष्य झाले. आपल्याला देव भेटल्यावर आपण घर सोडू का, देव भेटल्यावर आपण घर सोडू का, मनात आला आपण आपला संसार आहे. हे नुसतं आशेच्या मागे जग धावत चालले हो. मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचं आणि ते मिळवल्याशिवाय राहणारच नाही, हे चाललंय. कीर्तनकार म्हणा, प्रवचनकार म्हणा, भजनीकर म्हणा, मला मान मिळाला पाहिजे, हे मानाच्या मागे दुनिया चालली बा. संतांना सरून आत्मज्ञान घ्यायचं सोडलं. जसं संसारात कसं राहावं माणसाने, जसं कमळ कसं पाण्यात लिप्त असतं, त्याला पाणी टाकलं वरनं तरी त्याच्या पाणी थांबत नाही, तसं संसारामध्ये राहावं. हातात काम, मुखी राम नाम. ते कधी होईल, संत चरण लागता सहज, वासनेचे बीज जळून जाईल. वासनेचे बीज जळल्याशिवाय, संत चरण लागल्याशिवाय, वासनेचे बीज जळल्यावर मग राम नाम उपजे आवडे, मग आपलं राम नाम. मग तुम्ही नाही घेतलं तरी ते मनानेच येणार आहे. मग सुख घडोघडी वाढू लागे. अभंगच आहे पूर्ण तो, त्याला बी पूर्ण पुण्य. शेवट तुकाराम महाराज म्हणतात पुण्य पहिली लागते त्याला बी. तुकाराम महाराज अभंग कसले. आणि नामदेव महाराज काय म्हणते, संत चरण काय ते, सॉरी बोल झालं ते आता आठवणार, रामकृष्ण हरी. म्हणजे संतांचे एवढे अभंग म्हणजे लिहून ठेवले. आता माऊलींचे उदाहरण बघा, माऊलीला आई म्हणून संबोधल्याने बाप बी म्हणून संबोधले. तुकाराम महाराजांनी लिहिलं तर लिहिलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणजे आई बी तुम्ही वडील बी तुम्ही. तसं एकनाथ महाराज बी म्हणतात, साधकांचा माय बाप दरुशाने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. म्हणजे बघा, म्हणजे साधकाचा मायबाप दिले, जे साधना करतात ना त्यांचे मायबाप. आता बघा एखाद्याला भाग्यवानाला कळस हल्लेलं दिसत, त्याला तेवढी श्रद्धा वतावं लागते, भाव भक्ती हे काय आणावं लागतं का विकत. तेव्हा ते संतांच्या कृपेने, पूर्व पुण्याने, आई वडिलाच्या पुण्याने आणि देवाच्या कृपेने. देवाची जर कृपा नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आणि त्या देवाची कृपा व्हायला लागेल, ते देवानेच कृपा केली पाहिजे, तेव्हाच आपण ते परमार्थात उतरू शकतो. एकदा आता एखादा म्हणून जाऊ नको म्हणलं ना तिथं, तो गेल्याशिवाय राहत नाही बाप. तसं आहे ना, एकदा परमार्थाची गोडी लागली, त्याला किती कोणी अडवायचा प्रयत्न केला ना, तो दुप्पट त्याच्यामध्ये घुसतो. तुकाराम महाराज म्हणतात,
अनुभव आले अंगात ते जगात देत असे. म्हणजे तुकाराम महाराजांना अनुभव आले किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. चाकलाय परमार्थ संतांनी आणि मग आपल्याला दिलेले. चाकलाय म्हणजे काय? अमृताहून गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराज बी म्हणतात अमृताची गोडी सुद्धा तिथं फिके. जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयाचं फिके पुढे. तुकाराम महाराज म्हणतात अमृत फिकच आहे. नामामृत गोड आहे तसं फिक आहे. त्यांनी तो ब्रह्मरस काढा त्यांनी चाकलेला आहे म्हणून ते आपल्याला सांगतात. मग आपण म्हणून तो आपल्याला ते म्हणतात की ज्ञानी पुरुषाने म्हणजे जाणत्या पुरुषाने गुरुभक्ती करावी. तर आपली गुरुभक्ती केलेली सगळे देवदेवतांचा आशीर्वाद मिळतो. देव बी भेटतो. मातंग ऋषींच्या आश्रमवर शबरीने सेवा केली ऋषींची. एकदाच सांगितलं की तुला राम भेटेल जाताना. तिने विश्वास ठेवला. आपण विश्वास ठेवत नाही म्हणून तर तुकाराम महाराज म्हणते संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो तुमचा. आपण विश्वास ठेवत नाही. आपण विश्वास ठेवला पाहिजे. ऋषींच्या आश्रमावर शबरीने सेवा केली देव भेटला. पण सद्गुरूची सेवा निर्गुणातनं सगुणात देवाला यावं लागलं तर देवाला सुद्धा गुरु करावं लागले. रामाला सुद्धा वशिष्ठ ऋषींची सेवा करावी लागली आणि श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा दुर्वास ऋषींची सेवा करावी लागली. म्हणजे त्यांना काय जरूरत होती सेवा करण्याची. पण त्यांनी सेवा नसती केली तर आज आपल्या डोळ्यासमोर उदाहरण राहिलं नसतं ना. आपण मनामध्ये भक्ती धरली नसती. त्या जड मोडांसाठी तर ही दुनिया मला कशी शरण जाईल कसा उद्धार करून घेईल असं भगवान त्यांनीच सृष्टी निर्माण केली. त्यांनीच कारखाना काढला. त्यांनीच सगळं त्याची भक्ती करून घेतली. म्हणजे तोच आनंद भोगतोय. तो सुख दुःखाला कारण नाही. आता श्रीकृष्णाने जर त्यांनी समानता नसती धरली तर त्याच्या कुळाचा नाश केला असता का हो. हे ऋषींचं निमित्त आहे. आता त्याला वाटलं मी धामाला गेल्यावर माझ्या कुळाला कोणच मारू शकत नाही. विहरचलं. त्याने स्वतःचं कुळ नष्ट करून गेला का तर नंतर कोणच त्यांना त्याच्या कुळाला मारू शकत नव्हतं. म्हणून त्यांनी विचार केला आणि सगळं कुळ नष्ट करून गेला. म्हणजे सगळ्यांचं पालन पोषण करणारा आपण त्या भगवंताला जाणत नाही म्हणून तर संत म्हणजे कोण आहेत. एक समजा कोर्टामध्ये वकील जसं केस कोर्टामध्ये घेतलेली असती त्या म्हणजे व्यक्तीच्या आणि कोर्टाच्या मधलं जसं वकील असतो त्याप्रमाणे आपल्या आणि देवाच्या मध्ये संत येऊन म्हणजे देवाचं आणि जीवाचं ऐक्य करतात आणि आपल्याला आत्मानंद देतात, समाधान देतात, सुख शांती मिळते परमार्थानं. आता वर जरी दिसलं दुःखी म्हणजे संकट तर येणारच. संकट आल्याशिवाय म्हणजे प्रारब्ध कुठं घालवायचं. भगवंत उलट जेव्हा आपण परमार्थात उतरतो ना तेव्हा त्याची सगळी पहिली कर्म वाईट वगैरे ही काय असतील ते हितच भोगायला लावतो. नंतर पुन्हा नाही. माणूस म्हणतो परमार्थात आल्यावर त्याला किती संकट हे दुसऱ्याला, पण जो त्यात उतरलाय त्याला सगळं माहिती असतं. आपण परमार्थ करतोय म्हणजे म्हटल्यावर जर त्यांनी एकदा म्हणजे त्या ह्याने आजमेळाने एकदा नारायण म्हणून नाव घेतलं त्याचा उद्धार केला. द्रौपदीने बोटाला चिंदी बांधली, तिला वस्त्र पुरवलं. मग आपण करतोय म्हणल्यावर आपला विश्वास पाहिजे ना. आपलं बी तो चांगलंच करतोय. कुंतीने काय मागितलं? दुःख मागितलं. तिने समाधान नाही मागितलं. का तर तुझा विसर पडू नये म्हणून तिने समाधान नाही मागितलं. द्यायचंय तर तुला दे दुःख म्हणली. का तर तुझा विसर नको व्हायला मला. म्हणजे बघा. आणि आपण काय प्रत्येक वेळेस सुख पाहिजे पण त्याला जे द्यायचंय ते देऊ देत ना.
आपल्याला जे संतांनी लिहून ठेवले त्याच्यावरून आपण स्मरून राहायचं, भक्ती करतच राहायचं. एकदा का भक्तीची गोडी लागली की तुम्हाला त्यांनी दुसऱ्यांनी म्हणजे काही म्हणू द्या किंवा त्यातून बाजूला काढायचा प्रयत्न करू, शेवटी तर आपले घरातलेच विरुद्ध होतात. म्हणजे इतके भक्ती 16वरची पोळी संतांनी लिहून ठेवले ना, भक्ती 16वरची पोळी. आता 16 पोळी होईल का? पण म्हणजे ही परमार्थाची वाट आहे ना काट्याकुट्याची, म्हणून संत म्हणतात काट्याकुट्याची. त्यात पाऊल ठेवल तो आल्ला तोच तरुण गेला. काटा चुकवून जर पाऊल टाकल ना तोच तरुण गेला. पण जर मनात जर विश्वास नसेल भक्तीवर, संतावर, कसं आपण तरुण जाऊ? आपला विवेक आपला कसा राहील? आणि विवेक नसेल तर आपली भाव, भक्ती, श्रद्धा कशी टिकेल? आपल्याला परमार्थ करायचा म्हणजे काय असं युद्ध जिंकायचं नाहीये. आपल्याला परमार्थ कशासाठी करायचा? मीराबाईने, राजाची मुलगी होती मीराबाई, विष पाजलं, कसं त्याने प्राशन केलं? काय भाव होता, श्रद्धा होती तिची. सखूबाई, आणखीन वेश्याची मुलगी कानपात्रा, तिला तर चरणावर जागा दिली. मग आपला का उद्धार होणार नाही? संतांच्या बोलावं आपण चालत नाही, विश्वास ठेवत नाही. अहो, एवढा मोठा दगड येणार आहे म्हणून भगवंत भक्ताची आपल्या काळजी करतो, तो फोडून थोडे 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 दगड मारत असतो, कारण तो दबू नये, त्याचे कर्म सगळे नष्ट व्हावेत ह्याच जन्मात, आणि माझ्याशी एकरूप व्हावं म्हणून भक्ताची तो वाट पाहतो. आणि आपण काय करतो? मलाच का दुःख, मलाच का असं, आणि ते भक्ती बी करत नाही, त्याला काहीच नाही. त्याला कोणाचं काय पडलेलं नसतं भगवंताला. जो माझा भक्त आहे ना त्याच पडलेलं असतं, त्याच काय हित तो जाणत असतो. म्हणून मग संत म्हणतात जाणत्या पुरुषांनी सेवा करावी. आणि इकडं काय म्हणतात? उठा जागे व्हा रे साधू संत. म्हणजे साधू संताला उपदेश म्हणजे सगळ्या जगाला उपदेश आहे. आता तुकाराम महाराज काय खरं तापले होते का? समजा उलट म्हणले बरे झाले दिवाळी निघाली. ते तापले नव्हते. संसार तापाने तापलो देवा, म्हणजे ते तापले नव्हते. आपल्यासाठी हा उपदेश आहे. म्हणजे भगवंत भक्ती करायची झाली तर हे ज्ञानी पुरुषाला, म्हणजे माऊली म्हणतात ज्ञानी पुरुषाला, म्हणजे त्यांना समोर घेऊन सगळ्या जगाला उपदेश आहे. विश्वाची हे माझे घर माऊली म्हणतात. आता विश्वात्मके देवे, म्हणजे ह्या विश्वात देवाला प्रार्थना केली, जे खायांची व्यंकटी सांडो तया सत्कर मैरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे ह्या विश्वातल्या माणसांचे खळ म्हणजे काय? आपल्या म्हणजे खळ म्हणजे असं हे नाही, आपल्या हृदयातला मळ म्हणजे काम, विकार, लोभ, मद, मत्सर, हे जे षडविकार आहेत ना त्रास देतात, ते सगळे जाऊन मित्र भावाची भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे संत कसे, नामदेव महाराज कसे माऊलींसंग यात्रा केली, आणि माऊलींसंग यात्रा केल्यावर माऊलींचे अभंग लिहिले. म्हणजे भगवंताला जेव्हा विश्रांती घ्यायची होती तेव्हा कुठं घ्या म्हणले नामदेव महाराज? नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावं या अलंकापुरी. म्हणजे माऊलीच्या तिथं विश्रांती मिळेल म्हणले भगवंताला. म्हणून भगवंताने वर दिला माऊलीला, एकादशीला मी लक्ष्मी सहित तिथं असेल म्हणून संत माऊलीची वारी करतात. कृष्ण पक्ष, आणि कृष्ण पक्ष भगवंताची वारी, शुक्ल पक्ष माऊलीची वारी, असं दिलं. माऊलीने जेव्हा समाधी घ्यायचं ठरवलं तेव्हा भगवंताला पंढरपुरातच सांगितली होती, पण आपल्यापेक्षा संतांचा अधिकार मोठा म्हणून भगवंतानी तिथं म्हणले, ते अनादी कालापासून 108 वेळा माऊली तुमची तिथं समाधी, ही 108वी समाधी तिथं. पहिलंच होतं ते बांधलेली समाधी, नंतर नाही बांधलेली, पहिलीच समाधी होती ती माऊलींची. सिद्धेश्वराचं जुनाट मंदिर आहे ते. म्हणून तर म्हणतात अलंकापुरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी.
म्हणजे अनादिकालापासून ती समाधी, आणि माऊलीला तिथं समाधी द्यायची ठरवल्यावर सगळे देव तिथं हजर झाले. माऊलींचा अधिकार एवढा मोठा होता की सगळ्या संतांनी त्यांचे वर्णन केले. म्हणजे भगवंताचं जसं नामाचं महत्व भगवंताला कळत नाही, तसं माऊलींचा अधिकार संतांना कळाला. माऊली आई वडील होऊन सगळ्या लेकरांचा सांभाळ करतात. म्हणजे पाया एक घराचा पाया जसा असतो ना, तसा पाया माऊली, परमार्थाचा पाया. महावैष्णव म्हणजे सगळ्यात मोठे वैष्णव म्हणजे माऊली. आणि ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली तेव्हा गीतेवरून भगवंतानी जेव्हा ही सूर्याला योग सांगितलेला होता, सूर्याला तसाच माग पडत गेला श्रीकृष्णाने. म्हणजे परत अभिमन्यूला इक्ष्वाकुवा म्हणजे सूर्याच्या कुळातलं ते त्यांना सांगितला, इक्ष्वाकुवाला सांगितला. ते असाच योग माग पडत गेल्यावर ही गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला गीता सांगितली, पण तो पण 5000 वर्ष होऊन गेले, त्यातलं ज्ञान कोणालाच कळना, माग पडत लागलं. म्हणून हा विष्णूनेच अवतार माऊलीच्या रूपात, ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती हे अवतार घेऊन आलेले. मग आता तुम्ही म्हणा कसं, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार हे जनाबाईंनी सांगितलं. म्हणजे हे भगवंतानीच पुन्हा येऊन आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये ही आपल्याला गीता पुन्हा प्राकृतामध्ये आणली. 36 भाषेचा केलासे गौरव नामदेव महाराज म्हणतात. आता हे आपल्याला 36 भाषा त्या ज्ञानेश्वरीतल्या कळणार नाहीत, संतांनाच कळू जाणं, नाही का. म्हणजे ही ज्ञानेश्वरी एवढी पवित्र आहे, त्याच्या विश्वास ठेवून शरण जाऊन जर आपण त्यांना स्मरून जर राहिलं तर आपल्याला आत्मानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही, आत्मबोध मिळाल्याशिवाय राहणार नाही. माऊली सगळ्यांवर कृपा करतात. असं नाही की जडमोड जन उद्धाराया जग आलेत माऊली. तसं वेदांनी पण त्यांना आई म्हणून ठरवलं. ते एकनाथ महाराजांनी वेद देती गुहाई ज्ञानाबाई माझी आई, म्हणजे वेदांनी पण आई ठरवलं. आपल्या सामान्य माणसांना ते माऊलीच. म्हणून तर सगळ्या वाटोनी पांडुरंगाची वारी असती आणि माऊली माऊली तुकाराम म्हणतात संतांना. म्हणजे संतांना मधी आणि मग भगवंताची भेट. संतांची नावं घेतल्यावर भगवंताला आवडते. पांडुरंगाने कुर्मदासाची वारी पूर्ण केली. म्हणजे पांगळे असून कुर्मदासांना तिथपर्यंत नेलं, वाकरीपर्यंत. आता सगळी कथा सांगा आपल्याला मिळणार. म्हणजे वाकरीपर्यंत पांडुरंग पांगळा होऊन त्यांच्यावर रंगू लागला. सगळा अभंगच आहे, सगळं भक्तांचा. म्हणजे उंच नींच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनी. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षिया. म्हणजे विदुराच्या कन्या खाल्ल्या पण दुर्योधनाचं अन्न खाल्लं नाही. दुर्योधन जेव्हा आमंत्रण द्यायचा येणार आहे म्हणलं की भगवंताला कळालं. भगवंताने काय केलं, लगेच विदुर काकाला सांगितले आज तुझ्या घरी मला आमंत्रण आहे, जेवण आहे, तू कर. आणि मग दुर्योधनाला म्हणले अरे विदुर काकांच्या इथं आमंत्रण असल्यामुळे मी काही येऊ शकत नाही. तो सगळं जाणतो, आपले व्यवहार सगळं जाणतो, मनातलं सगळं जाणतो. कोण जाणतं, आपण आणि भगवंत. तिसऱ्या माणसाला आपलं मन ना ओळखू येणार ना आपला व्यवहार कळणार, आपल्या स्वतःला आणि भगवंताला. म्हणजे जसं आरशामध्ये आपण पाहू आपला क्लिअर चेहरा दिसू, आपण कसं आहे तसं दिसू. आपले विचार आपण आपल्या मनात आणले तर पाहू, नाहीतर आपल्याला समोरचं डोळ्यांना समोरच्याच दिसतं, आपलं दिसत नाही. त्याला अंतर्मुख व्हावं लागतं. आपले गुणदोष जाणाया गुणदोष म्हणजे भगवंतवान. गुणदोष जाणायाला आपला हा देह दिलाय. भगवंताने आपल्याला हा ज्ञानी जीव मानव देह हा निर्माण केला भगवंताला जाणण्यासाठी. म्हणजे आपले गुण दोष जाणून भगवंताला शरण जाण्यासाठी हा जीव दिलाय. पण आपण दुसऱ्याचे गुण दोष काढतो आणि आपला उद्धार तर नाहीच होत, पण दुसऱ्याचे गुण दोष काढल्यामुळे आपल्याला अजून दोषात अडकून घेतो आपला हा जीव. म्हणून संतांचं म्हणणं असं की
सद्गुरूला शरण गेलं तर सद्गुरू आपला उद्धार करतात आणि भगवंताची भेट घालून देतात. म्हणून सद्गुरूंना शरण जा माऊली म्हणतात. सद्गुरूंची भेट व्हायला खूप कठीण असतं. एक तर मनुष्य देहच कठीण आहे मिळायला. मनुष्य देह 84 योनीतून फिरून आलेला असतो. त्यातून अजून आपल्याला परमार्थ मनामध्ये यायला, मुमुक्षुपणा यायला ते पण कठीण, आणि म्हणजे संत भेटी तर त्याहून कठीण. मग मनुष्य देह मिळायला 84 योनी फिरून येऊन मिळालेला आहे. त्यात आपण म्हणजे पुन्हा मिळेल ही गॅरंटी नाही. मग भगवंताला शरण जाऊन आपले कर्म त्याला अर्पण करून आपण निश्चिंत राहू शकतो. पण नरदेह मिळेलच असा ह्यात किती परमार्थ करा तुम्ही, म्हणजे स्वर्गात जाल किंवा म्हणजे कमी झाला, पाप झालं तर तुम्ही नरकात जाल, किंवा आपल्याला जशी भगवंत भक्ती देईल तुम्ही म्हणजे कुठल्याही प्राण्यामध्ये प्रवेश करणार. पण मनुष्य देह जसा पाप पुण्य समान होईल त्याप्रमाणे मिळेल. मग आता पाप आणि पुण्य समान व्हायला आपण ज्ञानी एवढा आहे का? जसे संत त्यांचे सगळे 7 जन्माचे सांगतील. आता जनाबाईचा अधिकार थोडा होता का? राम जन्माच्या अवतारामध्ये पण ती खूप म्हणून रामाबरोबर अवतार घेऊन होते. परत कृष्णामध्ये नाही, कृष्णाच्या अवतारात कुबजेचा अवतार होता, आणि मंथरा म्हणून रामाच्या जन्मामध्ये होती. जनाबाई सांगू शकते, आपण नाही सांगू शकत ना. आपण नाही आपलं पाप पुण्य समान करू शकत. परमार्थात येऊन जर आपला देह अधोगतीला जात असेल तर त्याचा अर्थ काय होतो? मग भगवंताला शरण जाऊन संतावर सर्व कर्म अवलंबून आपण गुरुभक्ती संतांची सेवा करून आपण आपला उद्धार करून घेऊ शकता माऊली म्हणतात. पण आपण संतांची सेवा केल्यावर आपले विकार नाहीसे होतात. षडविकार आपल्याला त्रास देत नाहीत. आत्मबोध होतो. आत्मबोध झाल्यावर आपल्याला जसं माऊली म्हणतात तुम्हाला वाईट कर्म शोधणार. जसं बघा शिवराची झाडं, माऊली म्हणतात शेवग्याच्या झाडापासून जसं मनुष्य लांब राहतो, ते झाड म्हणजे ठिसूळ असतो, वारा आलं तर ते पडू शकतं, त्याच्या सावलीला जसं बसत नाही. आंब्याच्या झाडाला, चिंचच्या, जांभळाच्या झाडाखाली मनुष्य बसू शकल, तसं त्या झाडाखाली मनुष्य बसू शकत नाही. त्याप्रमाणे हे पाप पुण्य त्या माणसाला लागू शकत नाही. म्हणजे आपल्यालाच गुरुभक्ती घडली पाहिजे, आपल्याला गुरुची सेवा घडली पाहिजे. मग तिन्ही देव तुम्हाला भेटतील, तिन्ही देव भेटतील. पण देवाची सेवा केल्यावर देव भेटेलच असं नाही. तुम्ही कर्म कराल देवाला भेटायला, तुम्ही मागितलंच तर असतो देव म्हणेन. ते वाईट म्हणणार नाही, चांगलं म्हणणार नाही. आता रावणाने शंकराची भक्ती केली. जेव्हा त्यांना शंकराची भक्ती करून भगवंत सगळे देव त्यांनी आत्मसात केले, ते सगळ्या देवांना बंदिस्त केलं. आणि शंकराला जेव्हा त्यांनी आत्मलिंग मागितलं, त्यांच्या आई सेवा करत होती मातीच्या पिंडीची, देवाने दिलं. पण ते किती दिवस टिकलं? थोडक्यात आपल्याला सांगायचंय, ते किती दिवस टिकलं? लगेच सगळे देव एकत्र झाले, म्हणले हे महादेवाने काय केलं? मग ते घेतलं ना सगळ्यांनी मिळून. आता भोळा देव भक्तीला भुललेला, पण तथास्तु म्हणलं तरी पण चांगल्यासाठी वापर नाही झाला तर घेतलं ना काढून परत. हे देवांना आधीच बंदिस्त केलंय. एकतर देवांची कशी सोडवण होईल हे चाललंय, आणि तुम्ही भोळ्यापणा लगेच देता. म्हणजे सगळे देव आलेच ना तिथं, घेतलं काढून. म्हणजे अशी आपली परिस्थिती होती. म्हणून संतांना शरण गेलं, संत आपले सगळे षडविकार नष्ट करतात. मेन संतांचे चरणच आपल्याला लागले तर ते तर वासनाच राहत नाही, निर्मळ वासना होते. म्हणून आपण संतांची भक्ती केली पाहिजे. देवापेक्षा संत श्रेष्ठ का समजलं? देव आहे ना, म्हणजे देवाकडून चुका होतील, कृष्णाकडून चुका झाल्या का झाल्या? राम अवतारात स्वीकारलं नाही म्हणून त्यांनी आनंद देण्यासाठी अवतार घेतला होता परिपूर्ण. मग ते चुका आपण म्हणतो कृष्णाने नाही का केल्या, पण ते का केल्या ते आपण जाणत नाही. ते देव होते, त्यांना सगळ्यांना आनंद द्यायचा असतो. भक्ती करणाऱ्यांना पूर्वजन्मातल्यांचा उद्धार करायचा असतो.
राम अवतारामध्ये त्यांनी बरेच जणांना वचन दिली, म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं ते कृष्ण अवतारामध्ये त्यांच्या 16,000 म्हणजे पत्न्या 16,000 पत्न्या होत्या. 16,008 पत्न्या होत्या. म्हणजे पट्टाराण्या तर 8च होते मेन. आता रुक्मिणीला अहंकार कशाचाच नव्हता. रुक्मिणी पांडुरंगा बरोबर आली. आता हे पांडुरंगाची मूर्ती घडवलेली आहे का? स्वयंभू आता पुंडलिकासाठी आला. नाही गढविला नाही बैसविला. तो घडवलेला नाही, म्हणजे बसवलेला नाही, तो असा आलाय, असा थांबलेला आहे. कुठल्या शास्त्रात नाहीये ती मूर्ती घडवलेली. जेव्हा कानोपत्रेला सौंदर्याचा अंकार झाला होता तर म्हणले, देवा तू एवढं सुंदर, तुझं एवढं कोमल वर्णन संत करतात. तिने पायाला बोट लावलं तर ते पायाचा खड्डा अजूनही त्या बोटाचा, एवढे कोमल पाय भगवंताची. तो म्हणजे वैकुंठाची संपत्ती घेऊन आलेली आहे आपल्यासाठी, आनंदाची संपत्ती आलेली. ते पुंडलिकासाठी आलेलं, वर मागितलंय पुंडलिकाला. पुंडलिकाने उभं केलं जडमूळ तारायला, हे आनंद द्यायला. पुंडलिकाचे खूप उपकार आहेत आपल्यावर, म्हणून पुंडलिकाचं दर्शन आहे आधी. सांगायचं तात्पर्य, माऊलींना सगळ्यांनाच उद्धारायचं असतं, पण जाणत्या पुरुषांना मध्ये घेऊन ह्या जगाला उपदेश दिलाय माऊलींनी. जाणते पुरुष म्हणजे त्यांच्या पुरतं नाही त्यांनी हे केलेलं, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी जाणत्या पुरुषांचं मध्ये वर्णन केलेलं आहे. जसे आई वडील एका मुलाला घेऊन बोलतात, सगळ्या मुलांचं त्याप्रमाणे हे देव संत आहे ना, जाणत्या पुरुषांना मध्ये घेऊन सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी हे संतांची उपमा दिलेली आहे. आणि निवृत्ती महाराज सामान्य नव्हते, त्यांना माऊलींना उपजतच ज्ञान होते. कधीच त्या निवृत्ती महाराजांचं ज्ञान कळालं नाही कोणाला, पण गुरूंच्या कृपेने माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. हे संसार म्हणजे काय आहे? हे विश्व आहे ना, हे माऊलीचे संसार आहे. आई सगळ्या जगाची माऊली, म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकांमध्ये आनंद माऊलीने भरलाय. पण ते आपल्याला दिसला पाहिजे. त्यांना त्रास काढायची काहीच जरूरत नव्हती, त्यांना माधुगिरी मागायची काहीच जरूरत नव्हती. त्यांनी मांडे पाठीवर भाजून मुक्ताईला खाऊ घातली. आता जर आपला जठर अग्नी ते पाठीवर प्रज्वलित करतात, ते काय सामान्य आहेत का? त्यांना काय अशक्य आहे? काहीच अशक्य नाही. पण तुम्हा आम्हासाठी त्यांनी त्रास काढला. आपण आता ते त्रास त्यांनी काढलेले म्हणून आपण परमार्थात आहे, नाहीतर असे त्रास आपल्याला झाले असते तर आपण परमार्थात टिकलोच नसतो. माऊलीचे उदाहरण घेऊन, संतांचे तुकाराम महाराजांचे उदाहरण घेऊन, एकनाथ महाराजांचे उदाहरण, किती श्रीमंती एकनाथ महाराजांची होती, पण त्यांना बी म्हणजे त्यांना बी दुसरीकडे राहायला लावलंच ना गाववाल्याने, त्यांच्याच घरातल्याने. म्हणजे बघा, हे संतांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की आपण त्यांना, म्हणजे त्यांनी आपल्यासाठी त्रास काढलेला आहे हे पाहून आपण आपल्या संसारामध्ये किती त्रास झाला तरी जसं वाऱ्यासारखं सुख येतं, दुःख येतं, म्हणजे सावली येते, ऊन येतं, ते राहत नाहीत, टिकून राहतात का? तसं भगवंतापासूनच ही माया निर्माण झाली, ते काय जाणार नाहीये. जसे आता आपण मनुष्य आहे म्हणल्यावर ती छाया आहेच ना, त्याची सावली पडणारच आहे. तसं भगवंतापासून निर्माण झालेली ही माया आहे, ती जाणार नाहीये. प्रकृती आहे म्हणल्यावर सावली राहणारच. तसं जीव आहे तिथं माया आहेच. मग माया आहे, पण फक्त ती माया काढून भगवंताच्या चरणावर जोडायची आणि संसारात हे साधन म्हणून आपण राहायचं आणि साध्यापर्यंत पोचायचं. देवे दिला देहे भजना गोमटा, परे फाटा ह्याला किती फुटला. म्हणजे बघा, हे संसारातच एवढं रमलं. अहो इथं काय मनुष्याचं, म्हणजे धन हे कुबराचे, धन कुबराचे आणि
काय देह हे काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे येथे मनुष्याचे काय आहे? काहीच नाही. हा देह भाड्याने दिलाय भगवंताने. जसं आपण भाडे करू असताना आपण ह्या रूम मधनं त्या रूम मध्ये जातो, त्याप्रमाणे ह्या देहातनं दुसऱ्या देहात प्रवेश हा परमात्मा करत असतो, हा जीव करत असतो. हा ना भिजत ना इटत ना उपजत ना नाशत, पण हा देह नाचतोय फक्त. हा परमात्मा जसा आहे तसाच आहे. तो फक्त जसं कर्म आपण करू त्या कर्मानुसार पुढच्या देहात प्रवेश करतो आणि ते सुख दुःख भोगायला हा जीव येतो. आणि संत येतात आणि जातात, भगवंताशी एकरूप होतात. संत एकरूपच आहेत. संत त्यांना पाहिजे तेव्हा ते म्हणजे येतात आणि जातात. देवाला प्रगट व्हावं लागतं भक्तासाठी, दुष्टांचा नाश करायसाठी. पण हा जीव आहे ना, आपलं कर्म घेऊन येतो आणि कर्म घेऊन जातो. जीवात भगवंतात आणि संतात हा फरक आहे. म्हणून संत म्हणतात, तुम्ही जाणते आहेत ना, तर जाणत्यांनो पुरुषांनो गुरुभक्ती करा आणि आपला उद्धार करून घ्या. जसं मी कसं तरून गेलो ह्या भवसागरातनं, ह्या संसार तीरात संसार भवसागरातून, तसं तुम्ही पण हा भवसागर तरून जायला गुरुभक्ती करा, तरच तुम्ही हा भवसागर तरून जा. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून जाणतेनं गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. तुम्ही जर गुरुभक्ती केली तर तुम्हाला देव प्रसन्न होणार. जसे झाडाला पाणी घातलं तर झाडाचे पानं फुलं मुळ्यात म्हणजे फांद्या तरतरीत राहतील, त्याप्रमाणे तुम्ही जर गुरुभक्ती केली तर तुम्ही तुमचा उद्धार करून घ्याल आणि ह्या संसार भवसागर तरून जाल. म्हणून माऊलींचं आपल्याला अट्ठासानं सांगणं आहे, ह्या भवसागरातून तरून जायचं असेल तर गुरुभक्ती करावी. पसायदान म्हणायचं का ताई? रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, कीर्तना चिंता म्हणते गाव. बोलते जर्णव पियुषांचे, चंद्रमेघ लंचन. मार्तंड जे तापयेन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो अधिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथो शेषी लोकी. दृष्टा व्हावेजी, येथ मने श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माझी वेडी वाकडी